प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता एक खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे. प्रेक्षकांनो, फायनली सारंगला समजणार आहे की अबीर आणि ओवी दोन्हीसुद्धा त्याचीच मुलं आहेत. म्हणजे 8 वर्षापूर्वी सावलीला जुळीमुळं झाली होती हे सत्य आता सारंगच्या समोर येणार आहे मंडळी. आणि सारंगचा आणि सावलीचा जो काही घटस्फोट झालेला आहे आणि त्या घटस्फोटावर जे काही खोट्या सह्या घेतल्या होत्या त्या मागचा खरा सूत्रधार हा राजकुमार आहे, हे आता सगळं काही सारंगच्या समोर येणार आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे की इकडे अबीरचा आणि ओवीचा दोघांचा सुद्धा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी आता राजकुमारला कळतं की म्हणजे हा अबीर जो आहे तो सावळीचा मुलगा आहे आणि जे काही भाकीत आता जगन्नाथने सांगितलं होतं ते खरं ठरणार आहे. आणि म्हणूनच मंडळी, हा राजकुमार आहे ना, त्याच्या गुंडांना फोन करून बोलवतो आणि सांगत असतो की एका मुलाला उचलायचं आहे, त्याला किडनॅप करायचं आहे. आणि मंडळी, इथेच आता राजकुमारने खूप मोठी चूक केली आहे. राजकुमारच्या या एका चुकीमुळे आता 8 वर्षामागीलचा जो भूतकाळ आहे तो सगळ्याच्या सगळ्या सारंगच्या आणि सावलीच्या अगदीच समोर येणार आहे. तर मंडळी, आजचा भाग ना खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे जराही मिस न करता शेवटपर्यंत पहा. आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे रोजचे येणारे नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. आणि हो, व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर मंडळीकडे आता सारंग आणि सावली दोघंसुद्धा अबीरला आणि ओवीला हॉलमध्ये घेऊन आलेत आणि हे सरप्राईज बघून दोघंसुद्धा खूप खुश झालेले असतात. अगदी उड्या मारायला सुरुवात करतात. आणि आता ओवी आणि अबीरसाठी या दोघांनी सुद्धा कपडे आणलेले असतात. आणि आता सावली म्हणते, आता तरी कपडे चेंज करणार ना, जा पट्टापट कपडे चेंज करून या. आणि मंडळी, तेवढ्यात आता हे दोघंसुद्धा कपडे चेंज करायला गेलेले असतात. आणि इकडे आता राजकुमार आणि मोनिकाची एंट्री झाली आहे. आता मोनिकाने ह्या दोघांसाठी छान गिफ्ट आणलेलं असतं. सारंग म्हणतो की तुम्ही दोघंच आलात, आई नाही आली का? त्यावर आता हा राजकुमार म्हणतो की नाही, आई नाही आली. मोनिका म्हणते की मी आईंना खूप कन्व्हिन्स केलं पण त्या नाही आल्या. सारंग म्हणतो की मला वाटलंच होतं ती नाही येणार. सारंग म्हणतो बरं ठीक आहे, तुम्ही आलात, तुमच्यासाठी काही देऊ का, तुम्हाला काही कोल्ड्रिंक वगैरे. आता त्यावर राजकुमार म्हणतो की अरे घरातलेच आहोत ना, कशाला एवढी फॉर्मॅलिटी करतो. आणि ते सगळं झालं आणि मंडळी, आता हा अभित रेडी होऊन येतो आणि चेहऱ्याला त्याने मास्क लावलेला असतो बरं का. आणि मस्ती मस्ती करता करता त्याची धडक जाऊन राजकुमारला लागते. आणि राजकुमार म्हणतो की अरे बाळा, सांभाळून लागेल तुला. आणि मंडळी, त्याच वेळेला आता हा जो अबीर आहे ना, चेहऱ्याचा मास्क बाजूला काढतो आणि त्या दोघांनी एकमेकांचे चेहरे पाहिले. अबीरने सुद्धा आता राजकुमारला ओळखलंय, त्याला आठवतं की मागे हाच माणूस आपल्याला त्रास देत होता. आणि मंडळी, आता ह्याला सुद्धा आठवतं राजकुमारला की चिखल उडाला होता म्हणून ह्या मुलाने आपल्याला अपमान केला होता, माफी मागायला लावली होती आणि तेव्हा ह्याच्यासोबत जगन्नाथ होता. आता ह्याला कळत नाही की हा मुलगा इथे कसा. आणि तेवढ्यातच मंडळी, आता सावली तिकडून आवाज देते, अबीर, अबीर बाळा इकडे ये, किती मस्ती करतोय, अरे तुझा बड्डे ना आज, ये बरं इकडे. आता त्याला कळतं की म्हणजे अबीर हा सावलीचा मुलगा आहे. आता ह्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न पडला, पण तो गोंधळलेला असतो. आणि जगन्नाथ मात्र त्याच्याकडे बघतोय हा. आणि जगन्नाथने आता नजरेने खुणवलंय की त्याच्या मनात जी शंका आहे ना ती अगदी बरोबर आहे. आणि मंडळी, आता तेवढ्यात जगन्नाथ सुद्धा म्हणतो की अबीर, आई काय म्हणते बघ जा बरं. आईचं ऐकायचं असतं हं. आणि असं तो मुद्दाम म्हणतो जेणेकरून राजकुमारला आता कळायला हवं की अबीर हा सावलीचाच मुलगा आहे. आणि मंडळी, आत्ता मात्र इथे राजकुमारची खात्री पटली आहे की म्हणजे अबीर खरोखरच सावलीचा मुलगा आहे, सावली आणि सारंगचा. आणि जे आता राजकुमारला जगन्नाथने जे काही भाकीत केलं होतं 8 वर्षापूर्वी, म्हणजे तुझा अंत, तुझा शेवट हा सावलीचा मुलगाच करणार आहे म्हणून, आत्ता त्याला घामाघूम झालेला असतो, घाम फुटलेला असतो. मंडळी, जगन्नाथ त्याच्याकडे बघून हसत असतोय. आणि आता इथे आणखीन एक गोष्ट म्हणजे मोनिकालाही कळतं की अबीर हा सावलीचा मुलगा आहे. आता हिला माहीत असतं की सावली जिवंत आहे, पण सावलीला सारंगपासूनचा जो मुलगा आहे हे तिला माहीत नसतं. आता मोनिकाला त्या गुंडांकडून ही गोष्ट समजली असते की सावलीला मुलगी होती म्हणून. पण आता हा अबीर पण तिचा मुलगा आहे. म्हणजे सावलीला जुली मुलं होती आणि मुलगी हरवली आणि मुलगा सायलीकडेच आहे, हे मात्र आता ह्या मोनिकाला चांगलं समजलं आहे. आणि मोनिका म्हणते की काही झालं तरी मला आता ह्या सावलीची मुलगी कोण आहे, कुठे आहे, हे मला शोधून काढायलाच हवं. हा राजकुमार आहे ना, मोनिकाकडे रागारागाने बघत असतो. त्याला असं वाटतं की म्हणजे ह्या मोनिकाला आधीच सगळं माहीत होतं. मोनिका म्हणते, राजकुमार मी खरं सांगते, मला काही माहीत नव्हतं. म्हणजे ही सावली जिवंत आहे मला कळलंय, पण तिला मुलगा आहे आणि हा अभिर तिचा मुलगा आहे, मला खरंच माहीत नव्हतं रे. आणि ह्या दोघांचा बड्डे आज एकत्र करणार हे सुद्धा मला माहीत नव्हतं. मला असं वाटलं की फक्त ओवीचाच वाढदिवस आहे. आणि मंडळी, ज्या क्षणी आता ह्यांना कळतंय ना की म्हणजे हा सावलीचा मुलगा आहे अबीर, ते दोघांना असलाही घाम फुटलाय. आणि मोनिका म्हणते की म्हणजे जगन्नाथने दिलेलं भाकीत खरं ठरणार की काय. आणि त्याच्यामुळे हा राजकुमार ना आणखीनच घाबरलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे आता बड्डेची छान तयारी सुरू झालेली असते. ओवी आणि अबीर दोघंसुद्धा केक
कट करण्यासाठी सायली त्या दोघांना सुद्धा घेऊन येते. इकडे छान बड्डे सेलिब्रेशन चालू आहे आणि मात्र राजकुमार घाबरलाय आणि तो असं म्हणत असतो की जर हा अबीर जिवंत राहिला तर माझं काही खरं नाही आहे, त्याचा बंदोबस्त काही करून मला करायलाच हवा. आणि हा जगन्नाथ आहे तो राजकुमारला असं नाही का डिवचत असतो किंवा त्याच्याकडे बघून हसत असतो. म्हणजे इतकी वर्ष ज्या गोष्टीवर तो माज करत होता त्याला असं वाटत असतं की सावली जिवंत नाही आहे, पण ते सगळं खोटं आहे हे आता त्याला कळलंय. आणि तो आता इथे काय होतं माहिती आहे का, सगळा बड्डे सेलिब्रेशन चालू असतं, केक कटिंग असतो आणि हा म्हणतो की नाही नाही, हा अबीर जर जिवंत राहिला तर माझा अंत होणार आणि याचं भाकीत खरं ठरतं, म्हणजे जगन्नाथने दिलेलं भाकीत हे खरं ठरणार आहे. आणि जर हे असं व्हायला नको असेल तर मला ह्या अबीरचा आजच्या आज बंदोबस्त करायला हवा. आणि मंडळी हा लगेच इथून बाहेर येतो आणि त्याचे जे गुंड आहेत ना त्यांना फोन करतो आणि म्हणतो की आत्ता मी तुला जे लोकेशन पाठवतोय त्या लोकेशनवर मला येऊन भेटायचं. त्यावर समोरून म्हणजे उत्तर येतं की का पण कशासाठी. त्यावर तो म्हणतो की 8 वर्षापूर्वी तुम्ही जी काही माती खाल्ली आहे ना, ती घाण आज मला साफ करायची आहे, त्याच्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघून या. तर मंडळी आता अबीरला किडनॅप करण्याचा या राजकुमारने खूप मोठा असा कट केला आहे बरं का. पण मोनिका म्हणते की तुझं काय चाललं आहे राजकुमार, तू आत्ता इथे काही गोंधळ करू नकोस. गडबडीमध्ये जर काही डिसिजन घेतलास तर ह्या सगळ्यामध्ये तू अडकू शकतोस. पण राजकुमार म्हणतो की नाही नाही, हीच संधी आहे, आज जर ही गोष्ट झाली नाही आहे ना तर माझं काही खरं नाही आहे. तर प्रेक्षकांनो इकडे आता जो राजकुमार आहे त्याने गुंड तर बोलवली आहेत, पण इकडे ह्या लोकांची छान पार्टी सुरू असते, फोटोशूट सुरू असतं. आणि हा जो बबलू आहे ना त्याला सावलीचा आणि सारंगचा एकत्र फोटो काढायचा असतो. आणि तेवढ्यात तो त्यांना म्हणतो की इकडे बघा. आणि तेवढ्यात सावली म्हणते की व्यंकटेशजी तुम्ही पण या ना. आणि तेवढ्यात आता सारंग जी सुशील आहे तिला सुद्धा बोलवतो. पण बबलूला काही करून या दोघांचाच फोटो काढायचा आहे आणि तो बरोबर त्या दोघांनाच त्या फोटोमध्ये कॅच करतो. तर मंडळी आता मात्र खूप मोठा असा ट्विस्ट येणार आहे, कारण राजकुमारने आत्ता खरी माती खाल्ली आहे. कारण जेव्हा तो त्याचे गुंड येतात आणि ते गुंड जेव्हा इथे अबीरला किडनॅप करत असतात आणि या सगळ्यामध्ये आता सारंगने त्या गुंडांना पाहिलंय. तर इकडे जो जगन्नाथ आहे त्याला सुद्धा माहिती आहे की ज्या क्षणी आता राजकुमारला कळलंय की अबीर सावलीचा मुलगा आहे म्हणजे हा नक्की काहीतरी करणार. आणि म्हणून जगन्नाथ सुद्धा आता या राजकुमारवर लक्ष ठेवून असतो, त्याच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष ठेवून असतो की हा नक्कीच आता इथे काहीतरी गडबड करणार. आणि मंडळी तसंच झालंय. म्हणजे त्या राजकुमाराने त्या गुंडांना बोलवलेलं असतं आणि ते गुंड आता अबीरला किडनॅप करत असणार. तेवढ्यातच जगन्नाथ तिथे जातात आणि सारंगने सुद्धा ते पाहिलंय. आणि त्या क्षणी त्यांनी आता सारंगने त्या गुंडांना पकडले मंडळी हा. आणि त्यानंतर त्या गुंडांची जी काही धुलाई केली आहे, म्हणजे अबीर तर आता त्या सगळ्यातून बाहेर आलाय, सापडलाय. पण या सगळ्या मागचा खरा सूत्रधार कोण आहे हे मात्र आता त्या गुंडांनी स्वतः सारंगला सांगितलेलं आहे. आणि सारंगने सुद्धा ओळखलंय की ही तीच माणसं आहेत, म्हणजे 8 वर्षापूर्वी ज्या एका लहान बाळाला घेऊन हेच लोक होते, ह्याच लोकांनी त्या बाळाला पकडलं होतं, म्हणजे तीच ओवी. आणि त्याला आता असं वाटत असतं की खरं तर हे ओवीला परत घ्यायला आलेत की काय, कारण ओवीलाच घेऊन ते पळून चाललेले असतात. आता सारंगचा थोडासा गैरसमज झालेला असतो मंडळी इथे. म्हणजे हे गुंड खरं तर अबीरला घ्यायला आलेत, पण सारंगला असं वाटतं की ते ओवीसाठीच आलेत. आणि म्हणून त्याने पुन्हा त्यांची धुलाई केली आहे. आणि मंडळी आणि सारंग आता त्यांना विचारतो की कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं करायला. त्याच्यामुळे आता ह्याला पुन्हा घाम फुटला राजकुमारला की ह्या लोकांनी जर आता तोंड उघडलं तर माझं भांडं फुटणार, मग आता काही खरं नाही आहे. पण सारंगने त्या गुंडांना सोडलं नाही आणि त्यांच्या तोंडून आता राजकुमारचं नाव समोर आलेलं आहे. आणि राजकुमारचं नाव समोर येताच राजकुमारने 8 वर्षापूर्वी जी काही माती खाल्ली आहे ते सगळंच्या सगळं आता समोर आलं आहे. म्हणजे सावली प्रेग्नंट असल्याची माहिती त्याला असताना सुद्धा त्याने मेडिकल रिपोर्ट सायलीने जे सारंगला देण्यासाठी दिले होते त्याऐवजी राजकुमारने सारंगला घटस्फोटाचे पेपर दिले आणि त्या दोघांच्याही घटस्फोटावरती ह्याने खोटी सही केलेली हे आता सगळ्यांच्या समोर आलंय.